नमस्कार, उमेश 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कमी पावसाचा मोठा फटका वरुड तालुक्यातील संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. पावसाअभावी फळबागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. वरुड तालुक्यातील संपूर्ण परिसरात संत्रा आणि मोसंबी फळांची प्रचंड प्रमाणात गळ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. आधीच कमी पावसामुळे पिकांवर परिणाम झाला असताना आता फळगळीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतीसाठी लागणारी खते, फवारणीची औषधे, मजुरी आणि इतर खर्च सातत्याने वाढत आहे. मात्र त्याच्या तुलनेत उत्पादन आणि उत्पन्न घटत असल्याने संत्रा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. मात्र नैसर्गिक परिस्थितीमुळे होणाऱ्या नुकसानीसमोर हा खर्चही अपुरा ठरत असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने वरुड तालुक्यातील संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची तातडीने पाहणी करून मदत जाहीर करावी अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांचे तातडीने अनुदान देण्यात यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली. नमस्कार, अमरावती जिल्हा वरुड तालुक्यामध्ये कमी पावसामुळे मिरुकबार संत्रा आणि मोसंबी फळांची गळण झालेली आहे. ह्या वाढत्या खर्चामुळे खत, फवारणी, औषध, मजुरीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. शासनाने आर्थिक मदत हेक्टरी 50,000 जाहीर करून तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावे हे वरुड तालुक्याची मागणी आहे. फळगळतीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीचा हात कधी मिळणार याकडे आता संपूर्ण वरुड तालुक्याचे लक्ष लागलेले आहे. अशाच घडामोडीसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल. धन्यवाद.